जगाच्या नजरेत तो फक्त एक सूतपुत्र होता, पण हिस्ट्रीच्या पानावर तो महापराक्रमी ठरणार होता. हस्तिनापूरच्या त्या भरल्या सभेमध्ये जेव्हा कर्णाचे कॅरेक्टर असासिनेशन होत होते, तेव्हा रक्ताची नातीही सायलेंट होती. पण त्याच वेळेस एक गर्जना झाली दुर्योधनाची. जगासाठी तो फक्त एक सारथी पुत्र होता, पण दुर्योधनासाठी तो ट्रू वॉरियर होता. दुर्योधनाने फक्त राज्य दिलं नाही, तर कर्णाला त्याचा लॉस्ट आयडेंटिटी आणि सेल्फ रिस्पेक्ट परत मिळवून दिला. हा तोच एपिक मुवमेंट होता जिथे एक अढळ निष्ठेची पहिली शपथ घेतली गेली. कर्णाने त्या दिवशी सत्तेसाठी नाही, तर त्या ट्रस्टसाठी शपथ घेतली होती. त्याने सांगितलं, दुर्योधना, आज तू माझा ऑनर वाचवलास, हा कर्ण मरेपर्यंत तुझी साथ सोडणार नाही. ही शपथ निवळ शब्दांची नव्हती, तर ती अनब्रेकेबल लॉयलिटीची गाथा होती. आजच्या जगात जिथे लोक पर्सनल बेनिफिटसाठी नाती तोडतात, तिथे कर्ण आपल्याला शिकवतो की कमिटमेंट काय असतं. लक्षात ठेवा, तुमच्या बॅड पॅचमध्ये जो तुमचा हात धरतो, त्याच्यासाठी जगाची ही फाईट करण्याची ताकद ठेवणं हीच खरी मर्दानगी असते. सत्ता येईल आणि जाईल, परंतु दिलेला शब्द पाळणं, आयडेंटिटी तुम्हाला अजर अमर करते. मैत्री असावी तर अंगराज करण्यासारखी. द रिअल एक्झाम्पल ऑफ लॉयलिटी. जय महारथी.